आठवे देव तो करावा उपावयर ते जीवाव खटपटा होईबा जागा वाऊगा कागा सिनसील. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेश जयंती उत्सवानिमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा सर्वांचं श्रद्धास्थान गणेश भगवान यांच्या दरबारात. पूर्वी आम्ही 2 वेळा इथे कथा केलेली आहे, तेव्हा आमचे गुरुबंधू भगवान महाराज खरात वारले ते. आताही रावसाहेब यांनी दिलेलं हे निमंत्रण आमच्या सास्ते महाराजाच्या माध्यमातून त्यांच्याकडे जाता आम्ही जेवायला होतो, सोबत जेवलो. पण त्यांना पहाटे अभिषेक आहे तुळजापूरला. म्हटलं अजिबात इकडे येऊ नका. अतिशय सुंदर नियोजन. भागवा भागवी नाही भालेकरजी, काटकसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं गणेश भगवंताच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न सोहळा. सुंदर मंडप, हिवाळ पाटील सुंदर साऊंड सिस्टीम. दोन्ही मृदंगाचार्यांना वंदन करतो. दादा पाटील, भगवान पाटील, बरेचसे पाटील, त्या सगळ्या पाटलांना नमस्कार. उभे असते सर्व टाळकरी महाराज, आमचे इंजेक्शनवाले संत भगवान बाबा, नेहमीचे अशोक पाटील उकिरडे करमाडवरून आले त्यांनाही नमस्कार. रामकथेमध्ये ज्यांच्याकडे 8 दिवस आमचा निवास होता भालेकर पाटील, तुम्हालाही नमस्कार. तुमचे व्याहीमुळे पाटील, त्यांनाही नमस्कार करू. इथले बसलेली सगळी मान्यवर मंडळी, महाराज मंडळी, विनेकरी महाराज, भालदार, चोपदार, बसलेल्यात अजूनही कोणी महाराज असेल, सर्वांची नावं मला माहिती नसली तरी सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे ते वंदनीय, पूजनीय, ज्ञात अज्ञात, सांप्रदायिक, अन्य सांप्रदायिक. प्रथमतः या सर्व महात्मे मंडळीला, बरं का महाराज, तुम्हालाही सगळ्या महाराज मंडळीला मनोभावे वंदन करतो. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी, शिस्त, शांतता या सर्व गोष्टीच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. ज्यांच्या दरबारामध्ये हे सेवा आहे, दादा पाटील विघ्नहर्ता देव आहे. भालेकरजी, त्याच्याशिवाय काम होत नाही. कादंबरी लिहिणारा असो की ज्ञानेश्वरी, कीर्तनकार असो की तमाशा, शेतकरी असो की व्यापारी, पहिलं पूजन गणपती बाप्पा. कादंबरी लिहिणारा सुद्धा पहिलं गणेशाला वंदन करतो. ज्ञानांचे राजे ज्ञानेश्वर महाराज असले तरी पहिलं वंदन गणपतीला आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. ज्ञानाच्या राजानं सुद्धा पहिलं गणेशाला वंदन केलं. अशोक पाटील, तमाशावाले सुद्धा पहिलं. आता ही माणसं चांगली आहे सगळी, तरी पण तमाशा पाहिलेली आहेच, हा ना. रात्रभर उठू देत नाही ते, दफावर थाप टाकली रात्रभर. पण पहिला गण असतो भगवानराव. ओम नमो तुमोरेश्वरा गिरज कुवरा पिता शंकरा रिद्धीच्या वरा धावगा पाव तुझ्या चरणी आमुचा. हे कामापुरतं म्हणतोय मी. त्यांचाही पहिला आहे का नाही, पहिला गण असतो तमाशात सुद्धा. कीर्तनकार सुद्धा प्रथम नमन करू गणनाथा.
शेतकरी सुद्धा पहिलं वंदन गणेशाला, व्यापारी असू द्या, निर्विघ्नपणे कोणतंही कार्य पार पाडण्यासाठी गणेशाचं वंदन केल्या जातं. नाही तर गणपती ज्या घरात आहे तिथं मोटरसायकलीचं पटत नाही, वाहनाचं जुळत नाही. अशोक पाटील, एखाद्या घरात 4 भाऊ असेल ना, आवडीनुसार वाहन घेतात. मोठा बुलेट घेतो, 2 नंबरची राजदूत, 3 नंबरची हिरो होंडा, धाकट्याची सुझुकी. तो प्रकार गणपती बाप्पाच्या घरात आहे. मम्मीचा वाघ, पप्पाचा बैल, भैयाचा मोर, न याचा उंदीर. हे घरी गेल्यावर डोके चालवा, जमते का मोटरसायकलीचं? एका घरातली वाहनं सांगतो मी. पार्वती आईचा वाघ आहे, महादेवरावचा बैल आहे, कार्तिक स्वामीचा मोर आहे, गणपतरावचा उंदीर आहे. नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला, कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला, शंकररावच्या गळ्यातला साप गणपतरावच्या उंदरावर टपला. अरे जिथं वाहनाचं जुळत नाही. मांडीवर पार्वती आहे, डोक्यावर गंगा आहे, आणि दोघीची भांडणं आहे. भालेकर पाटील, रोज भांडणं. गंगा गौरी दोघी भांडवी, संब्याशी धाडली वना. अरे एक पाठ आहे तुम्हाला, गंगा गौरी दोघी भांडवी. एकदा गणपती बाप्पाने विचारलं, मम्मी तोंड का उतरलं? पार्वतीला. मी तिथेच होतो म्हणून सांगतो. अरे तुझ्याजवळ सांगून काय उपयोग, काही गोष्टी घरातल्या लेकराजवळ सांगायच्या नसतात. तू ओळखलाय ना का मला? काय माझ्याकडे खातं कोणतं आहे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. हे खातं माझ्याकडे, माझी मम्मी दुःखी. सांगते बाळा, मी तुझ्या बापाची लग्नाची मांडीवर आहे. हे मागणं आली गंगा आणि बसली तुझ्या पप्पाच्या डोक्यावर. गंगा डोक्यावर आहे ना. अरे हे बरं वाटत नाही बाबा, तिला खाली उतरवतो आहे. मग बटूचा वेश धारण करून गौतम ऋषीच्या आश्रमात प्रवेश मिळवला. जया नावाच्या दासीला गाय केलं. एक दिवस त्या गायीनं ती शेती फस्त केली. दर्भाची काडी गौतमानं फेकून मारली. गाय मरून पडली. गणपती बाप्पाने सांगितलं की एकच उपाय आहे, डोक्यावरची गंगा खाली आणल्यावर आंघोळ केल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. आणली खाली. ते गणपतराव समुदायाचा मालक. गण म्हणजे समुदाय, पती म्हणजे मालक. सगळ्या समुदायाचा मालक म्हणजे गणपती आहे. त्यांच्या दरबारात ही सेवा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा दादा पाटील. संत आणि समाजामध्ये हा फरक आहे. समाज सुखी आहे, संत दुखी आहे. सुखिया सब संसार है, खावे और सोवे. दुखिया कबीर है, जागे और रोवे. हा फरक पहा. समाज सुखी का? जेवण करतो आणि झोपी जातो. औट हात का मानव देह, अल्लाने तुझे दिया. 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 खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. 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 जब तरा खावे तू क्या जाने लड़का वे, चमका जब तरा खावे तू क्या जाने लड़का वे. चमका जब तरा खावे तू क्या जाने लड़का वे. जब तरा खावे तू क्या जाने लड़का वे. औट हात का मानव देह, अल्लाने तुझं दिया. औट म्हणजे 3.5 होत्या बरं का अशोक पाटील. पूर्वी पाडे होते भालेकरजी. पाव की, नेमकी, सवा की, 1.5 की, 2.5 की. ही जुनी मंडळी. औट की पूर्वी फाडे. औट. 1 औट औट, 2 औट 7, 3 औट 10.5, 4 औट 14, 5 औट 17.5. घरी गेल्यावर हिशोब लावा. हे औट.
औट हात का मानव देह, म्हणजे 3.5 हाताचं शरीर प्रत्येकाला दिलं. 3.5 हाताचं म्हणजे या खड्यापासून या बोटापर्यंतच्या लांबीला हात म्हणतात. त्याच्या हाताने त्याचा देह मोजा, 3.5 हात भरतो. घरी गेल्यावर करा हा उद्योग. फक्त विनंती आहे, ज्याचा त्यानं बुटक्या माणसानं उंच माणूस मोजला तर 5.25 भरल, आणि उंच माणसानं बुटकं मोजलं तर 1.25 वर प्रकरण थांबल. म्हणून ज्याचा त्याचा औट हात का मानव देह, अल्लाने तुझं दिया. 3.5 हाताचं शरीर प्रभूने दिलं. कशा करता? देवे दिला देह भजना गोमड. मग झालं काय? खाया पिया सुखसे सोया, नाहक जमाना खोया. म्हणून सुखिया संसार खाव्यावर सोवे, जेवण करतो आणि झोपी जातो. दुखिया कबीर है, जागे और रोवे. संत जागे राहतात आणि रडतात. रडतात का? अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रडतात. बुडता हे जन देखवे डोळा, हे जन देखवे डोळा, हे जन देखवे डोळा, उडला हे जन देखवे डोळा. हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया. उडता हे जन ना देखावे डोळा, हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया. गडेकर, बुडता हे जनन देखवे डोळा, येतो कळवळ्या, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. आता अशोक पाटील, नात्याशिवाय रडणं संभवत नाही. सर्वसामान्याला हा नियम आहे. ज्याचं जसं नातं असेल तसा रडण्याचा स्वर उंच खाली असतो. जास्त जवळचं नातं असलं ते काळी 4ला रडतं. थोडं लांब असेल तर काळी 2ला. बरं का दादा पाटील? आणि अजिबात संबंध नसलेलं तंबाखूला चुना मळतं. का रे रडारड चालली तर तुले का तंबाखूला चुना? आमचं कोण लागलंय ते? आम्ही शेजारच्या गावचं कोण मेलंय म्हणून बघतोय. ज्याचा संबंध नाही ते रडत नाही. रडतात कोण? ज्याचं नातं आहे. नात्याशिवाय रडणं संभवत नाही. तिथे सुद्धा ओळखता येतं कोणाचं नातं किती जवळचं आणि किती लांबचं आहे. डेड बॉडी जवळ आपल्याला परिचय नसू द्या, पण मी ओळख सांगतो. पोटाला हात लावून रडत असेल, समजायचं त्या प्रेताची ही आई आहे. हातात हात धरून रडत असेल, समजाव हा भाऊ आहे. कपाळाला हात लावू रडत असेल, पत्नी आहे. हे मी सांगतो, हे सूत्र लक्षात घ्या. ते उगाच नाही, आपोआप ते नैसर्गिक आहे. हे काही केंद्र सरकारचे नियम नाही. मुलगा मेल्यावर आईनं पोटाला हात लावावा. अरे आपोआप जातो तो पोटाला हात. का? तिला आठवण येते लेकरा, या पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता तुला. अपेक्षा एवढीच होती तुझ्या खांद्यावर जायला मिळावं. माझ्या आधी गेलास म्हणून. पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. लपट छपट कर तिरिया रोवे, हंस खेला जाई. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. कैसा नाता है जगत में, कैसा नाता है. कैसा नाता है जगत में, कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता
पकड कर माता रोवे बाह पकड कर भाई. कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करतो. मग भावाला कळतं माझं बाहुबल गेलं म्हणून बाह पकड कर भाई. पत्नीला पहिली आठवण कुंकवाची येते. तुमच्या नावाचं कुंकू लावत आली उद्यापासून काय म्हणून लपट झपट करतरी या रोवे. पुन्हा एक फरक आहे अशोक पटेल. मरेपर्यंत शेवटचा श्वास असेपर्यंत रडते ती आई. वर्षभर रडते बहीण. पुढचं पाठ नाही मला काही घेणं नाही आपल्याला. जब तक जिये माता रोवे बहन रोवे 10 मासा. 13 दिन तक तिरिया रोवे फिर करे घरवासा. म्हण भूला भूला फिरे जगत में कैचा नाता. म्हणजे नात्याशिवाय रडणं संभवत नाही. आणि तुम्ही सांगता संत समाजासाठी रडतात तर त्यांचं समाजाचं नातं कोणतं? अवतार आणि उद्धार या 2 शब्दाचंच नातं जुळत असते. अवतार शब्दाचा अर्थ आहे खाली येणं. अवतरती त्याच्या तृ धातू आहे. तृ तरतीचं तरणे होतं पण धातूला उपसर्ग लागला. भगवान राव की अर्थ बदलतो म्हणून अव लागला. अवतरती खाली येणं. खाली येणं. आणि उद्धरती वर काढणं. वर त्याला काढल्या जातं जे आधी खाली आहे. खाली ते येतात जे आधी वर आहे. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी वैकुंठवासी आलो याची कारणाची आलो याची आलो याची कारणाची आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी बोलिले भावे वर्ताया भावे वर्ताया भावे वर्ताया भावे वर्ताया. साधू संतांचे मार्ग 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 साधू संतांचे मार्ग. वैकुंठवासी हृदयाची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठवासी हृदयाची बरं ठीक आहे. आम्ही वैकुंठवासी आलो. वरून खाली आले याचं नाव अवतार आहे. आणि आपण खाली आपल्याला वर काढतात याचं नाव उद्धार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. हे नातं आहे बरं का अशोक पाटील. त्या नात्यामुळे संत रडतात. पहिला मुद्दा लक्षात घ्या. सुखिया संसार खावे और सोवे. दुखिया कबीर जागे और रोवे. रडतात हे कळलं पण जागे का राहतात? तुम्हा आम्हाला जाग ठेवण्यासाठी ते स्वतः जागे राहतात. जाग व्हा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? जे झोपलेला आहे. अरे तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. तुम्ही सुद्धा सोडा. मराठी कळते ना? हा हो म्हणायचं. तुम्ही सुद्धा सोडा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्याची सुटलेली आहे. नाही तो भाषण चाललं दारूबंदीवर. संताची प्रमाण घेऊन भगवानराव संताची प्रमाण पाठ करून भाषण. दारू मुकावे मान दारूने अब्रू जाए छे. दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे. कहे दास करगरी कर नरको मजाए छे. दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती. अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती. टाळांचा कडकडाट. नाही तिथलं सांगतो. लोकांना वाटतं आपलं गाव याच्या भाषणानं व्यसन मुक्तीच्या क्रमांकात पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. कळलं ना? तुम्ही सुद्धा सोडा असा म्हणण्याचा अधिकार त्याचा आहे ज्याची सुटलेली आहे. तसं जाग व्हा म्हणण्याचा अधिकार त्यांचा आहे जे आधी जागे आहे. साधू संत जागे आहे म्हणून अधिकारवाणीनं होई जाग होई जाग होई जाग
तुम्हाला? दानवे साहेबाची पुरणपोळी त्याची ताकद आहे एवढी. 4 खाल्ल्या एका एकाने. विठ्ठला विठ्ठल. हरे विठ्ठल बरोबर दादा पाटील, आम्ही अभंगावर आलो. आम्ही कसंही येऊ भगवानराव, तिथं येणं महत्वाचं आहे ना. आलो. जागा हो, जागा हो. कोण म्हणू शकतं? जे आधी जागा आहे, संत आधी जागे आहे आणि ते अधिकारवाणीनं इतरांना जाग करतात. पुढा जागे व्हा रे आता, पुढा जागे व्हा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, आता जागा रे भाई नो, वगैरे वगैरे. तुम्ही सगळे पाठ आहे. जे जागे आहे तेच अधिकारवाणीनं होई बा जागा, होई बा जागा. पण काहीला असंही वाटत असेल की अरे तुकाराम महाराजच्या पुढे त्यावेळेसचे लोक झोपले असावे. तुकाराम महाराज 9:15 नंतर वैतागून म्हणले असावे, 10:30ला संपवतो, फक्त जाग व्हा. आपण तर राजूरचे सगळे जागे. हा अभंग आपल्याकरता नसावा असं काही सुपीक डोके चालवतील. आपण जागे आहो प्रपंचात, झोप लागली ती परमार्थात. म्हणून जागे बाहेर आत निजेले. ही मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे बरं का. आता अभिजात दर्जा मिळाला अशोक पाटील मराठीला, तरी मराठी येत नाही आम्हाला. अजून रेल्वे स्टेशनला काय म्हणतात माहीत नाही मराठीत. रेल्वे स्टेशन ठीक आहे, पण ते माहिती नाही तेच बरं आहे. मी पाहिलं शोधलं, लांब आहे ते नाव. अग्निरथ निवासस्थान. त्याच्यापेक्षा रेल्वे स्टेशन बरं. ठेस नाव त्याच्यापेक्षा चांगलं. अभिजात 4 गोष्टी चांगल्या झाल्या रे भाऊ. 4 गोष्टी सर्वांना सांगतो. एक लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ. संत तुकाराम महाराज विमानतळ नाव झालं. आपल्या वारकऱ्याला आनंद होईल. एका युगात एकच पदवी होती, ती पुण्यश्लोक. पुण्यश्लोक पदवी सत्ययुगात राजा नळाला, पुण्यश्लोक पदवी त्रेतायुगात राजा जनकाला, पुण्यश्लोक पदवी द्वापार युगात धर्मराजाला आणि पुण्यश्लोक पदवी कलियुगात अहिल्यादेवी. पण त्या माऊलीला आता न्याय मिळाला, त्याचं नाव अहिल्यानगर झालं. ही दुसरी गोष्ट. राज्यमाता दर्जा गाईला मिळाला. हे जर्सी नाही भालेकरजी, आपले खिल्लारे गावरान गाई. अरे त्याची पूर्वीच्या गाई कैपानं चरायच्या संतोष. 1000 गाईचा कळप. वासरू सोडलं की कानं टवकारणार, शेपटाचा गोंडा वर करणार, पळत जाणार. 999 गाई डावलून आईच्याच कासेला. एवढी अक्कल गाईच्या वासराला आहे. पूर्वीचे माणसं खिलाऱ्या गाईचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. आम्ही काय बोललो का मुळे पाटील? आता हॉर्न वाजवा, तंबाखू चोळत पुन्हा गाडीच्या पुढे येतं. समजावं जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. राज्यमाता, राज्यमाता. आणि एक अभिजात दर्जा मराठीला. अभिजात दर्जा. जागे बाहेर आत निजेले. इथून वाढलं आपलं. बाहेर जागे आणि आत निजेले. याचा एवढा संकुचित अर्थ नाही. काही काही तर शब्द उच्चार सारखे असले तरी अर्थ एक नसतो. वाणी 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 वाणी. एक वाणीचे 4 अर्थ आहे. धनी धनी, एक मालक आहे, एक इच्छा आहे. हे मराठी आहे. इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा, KING, किंग मीन्स राजा. कुठेही जाऊ द्या राजा, किंग मीन्स राजा. अर्थ असं मराठीत नाही जमत. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा आणि राजा. पर्यायी कोणता येईल? आमच्या राजाचं डोकं चालत नाही. राजा आमचा नाम मराठीत नापास, इंग्रजीत पास. तुम्हाला माहित आहे उच्चार सारखे तर अर्थ एक आहे का? राईट राईट, नो नो आहे का नाही? स्पेलिंगमध्ये फरक आहे. KNOW नोच आहे, NO नोच आहे, WRIT राईटच आहे, RIGST राईटच आहे. पण एक उजवून एक बरोबर, एक जाणणे एक नाही. बस यातलं सांगतोय. जाते बाहेर आत. बाहेर ना आत याचा संकुचित अर्थ घ्यायचा नाही. बाहेर शब्दाचा अर्थ घ्यायचा अंगणात.
आणि आत शब्दाचा अर्थ घ्यायचा घरात, असंही नाही तर जागे बाहेरनं आत निजले, घरातले झोपले ना अंगणातले जागे, असं नाही. जागे बाहेर म्हणजे प्रपंचात आणि आत निजले म्हणजे परमार्थात. प्रपंचात जागा आहे, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटवतं, चौकोनी डोळ्यात ते घालून संसार करतं. इथं जागा आहे 22 वर्षाच्या नातवाचं बांधकाम आणि 92चा आजोबा काठी टेकत बांधकामावर. आजोबाचं वय 92, बांधकाम चाललं, त्या नातवाचं वय 22, काठी टेकत उभं राहतं म्हातारं, पायापासून हालतं आणि तिथल्या कामगाराला म्हणतं पाया पक्का भरा. मरोटे गले शरीर पाया शोधून बांधी घर, पाया शोधून बांधी घर, पाया शोधून बांधी घर. मरोटे गले शरीर पाया शोधून बांधी घर, पाया शोधून बांधी घर, मरो टेकले शरीर पाया शोधून बांधी घर. इथे जागा आहे. आणि चला पंढरपूरला म्हटलं, विठोबा म्हातारा झाला का म्हणतं, इथं झोपलं, त्याला म्हणतात जागे बाहेर आत निजले. आणि इथे जो झोपलेला आहे अविद्येची आणि दा विश्वसोबताचा धंदा भोगित होता प्रमोदा अनादि जो. आणि इथे जो झोपला त्याला जाग करण्याचं काम साधू संत करतात. होईबा जागा, होईबा जागा. पहिल्यांदा जागा आहे, मग उपदेश आहे. बरं का अशोकराव, झोपेतल्या माणसाला उपदेश नसतो. बापाला जायचं मुंबईला, पहाटे 5 वाजता, एकुलता एक मुलगा 22 वर्षाचा, ब्लँकेट पांघरून झोपलेला. आणि बाप चाललो बरं का रे मुंबईला, ते तोंडावर पांघरून, हां 4 दिवस येणार नाही रे, हां उसाला पाणी द्यायचं, हां गव्हाला पाणी दे, हां एक गाय आजारी आहे तर डॉक्टर घेऊन ये, हां दार काढून दूध डेअरीवर ने, हां दुधाचे पैसे मिळणार आहे सुगराचं पोतं घेऊन ये. हां बापाला संशय आला, हे हाच्या पलीकडे याची मजल जात नाही. बाप हुशार होता, कीर्तन ऐकलेला होता, त्यानं उलट तपासणी केली. आता मी 4-5 दिवस येणार नाही रे बाळू, हा सांगितलं सगळे कर, हा पुन्हा एक महत्वाचं काम लक्षात ठेव, हा घरामागचा आड उचलून अंगणात आणून ठेव. हा आता बापाच्या लक्षात आलं याचा टाइमपास चालला. बापाला पांघरून, ओठ घाबरू नका, तिथलं सांगतो. काय बाबा, काय बाबा, तुझ्या आजानं आणला होता का आड उचलून टाइमपास करतो? तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार. पूर्ण जाग केलं आणि मग सगळ्या सूचना दिल्या. ती पद्धत संताची आहे. होई बा जागा, होई बा जागा. जागा झाला ना, मग जाग झाल्यावर काय करावं? आठवे देवातो करावा उठावा, आठवे देवातो करावा उठावा, आठवे देवतो करावा उठावा, आठवे देवतो करावा पाव. करावा उठावे, आठवे देवतो
4 दिवस आहे रे, आजच नका सगळं. होईबा जागा भगवानराव, होईबा जागा, होईबा जागा. आणि एकदा जागा झाला का मग काय करावं हे सांगतात. आठवे देव तो करावा उपाव. देव आठवे तो उपाव करावा. बरं हा ना, ते काही काही ठरलेलं आहे. स्मरणी देखत राम, ते उपाय याच्यावर पुन्हा एक कीर्तन वाढेल. शस्त्र देखत हिंसा उपजे, स्मरणी देखत राम. ते ठरलेलं आहे. हत्यार बघितलं की हिंसेची आठवण होते, जपमाळ बघितली की देवाची. स्मरणी देखत राम, आठवे देव तो. जाऊ दे आता हे ते बाजूला गेलो मी. बाजूला नाही आहे, मुद्दा धरूनच. स्मरणी देखत राम, आठवे देव तो करावा उपाव. तो गजेंद्र श्रीमद भागवतामध्ये. आता इथे संत चरित्र चाललंय आमचे. शांती ब्रह्म, बरं का, आमच्या संप्रदायातले शांती ब्रह्म म्हणजे झोलकर महाराज. एकनाथ महाराज आम्ही पाहिले नाही, पण झोलकर बाबाकडे पाहिलं का. शांती ब्रह्म कथा हा ना, हो म्हणत जा ना. तुम्ही कशालाही हो म्हणता रे, हा ना. तो गजेंद्र भागवतातला डोळा पुढे आणा. तो दृष्टांत असला तरी आपल्यासाठी आहे. गजे म्हणजे हत्ती होतो. गजे म्हणजे हत्ती, पण गजे म्हणजे गम गच्छती जन जायते. 2 शब्द त्याच्यामध्ये आहे. जाणे गच्छती, जायते उत्पन्न होणे. उत्पन्न होणे आणि मरणे या क्रिया ज्याच्यात आहे त्याला म्हणतात गज. आता थोडं सर्व सांगतो. त्याला तहान लागली, बायका पोरासहित गेला सरोवरात, दुपारी प्रवेश केला, 3ऱ्या प्रहरापर्यंत जलक्रीडा केली. 3ऱ्या प्रहरी त्याच्या लक्षात आलं आपला पाय कोणीतरी धरला. झालं भागवत आता बस. मग बायका मुलांना म्हणला बाहेर काढा, बाहेर काढा, बाहेर काढा. हा दृष्टांत सर्वांना माहिती आहे. आपणच गजाव. बाळपण सकाळ आहे, तारुण्य भर दुपार आहे, म्हातारपण 3रा प्रहर आहे आणि मरण रात्र आहे. हे आपल्यासाठीच गोष्टी आहे सगळ्या भागवतातल्या. तहान विषयाची आहे आणि सरोवर म्हणजे संसार आहे. बरेचसे गजेंद्र दुपारीच प्रवेश करतात सरोवरात. सुपाऱ्या कधी फुटतात. एखाद्याची 3रा प्रहारा फुटत असेल त्याला आम्ही काय करावं. पण सहसा दुपारी. तारुण्य ही दुपार आहे आणि तहान विषयाची आहे. आणि संसार म्हणजे सरोवर, त्याच्यात प्रवेश केला, जलक्रीडा केली. पण पाय धरल्याचं लक्षात आलं 3रा प्रहारा. 3रा प्रहारा लक्षात येतं. भगवान बाबा चला कीर्तनाला. गुडघा चमकतो, गुडघा चमकतो. कधी 3रा प्रहारा. तारुण्याच्या मध्ये नमाने कोणाची, नमाने कोणाची, मध्ये नमाने कोणाची, नमाने कोणाची, संगती धुळी जैसा, संगती धुळी जैसा, संगती धुळी जैसा. तारुण्यात नाही लक्षात येत भगवानराव. तारुण्याच्या मध्ये नमाने कोणाची, सदा मोसमित धुळीचा वेठोणी वठोणी बांधला मुंडासा, मिरवित मैसा जना माझी हाती दीडपान मारू वरतीच मान. नाही तो सन्मान भली अशी स्वानाची परिहिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी. मग लक्षात कधी येतं 3रा प्रहारा. पाय धरला. नक्र हा काळ आहे. तो पहिला पाय धरतो. पाय धरल्यावर लक्षात आलं हत्याच्या. अरे माझा पाय धरला रे, बाहेर काढा. सगळ्या परिवार धावला. याच्या शेपटीला त्यानं सोड, त्या शेपटीला त्यानं सोड, त्या शेपटीला त्यानं सोड, ओढायला सुरुवात केली. पण तो नक्र अख्खा गजेंद्राचा परिवार आत ओढत होता, एकटा एकटा. त्याला स्थान महात्म्य म्हणतात. नीट ऐका. नक्र स्वस्थान मासाद्य गजेंद्र बपी कर्षती सय्यव प्रच्युत स्थाना चुनापी परिभूयते. हे कळलं ना? हो म्हणत जा ना. बोला काय बा जमलं. नक्र स्वस्थान आसाद्य
गजेंद्रमपि कर्षती. स्थानावर जोपर्यंत मगर आहे हत्तीला आत ओढतो, आणि मगर पाण्याच्या बाहेर आला की त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. नक्र स्वस्तान मासाद्य गजेंद्रमपि कर्षती सयव प्रत्युत स्थाना चूर्णापि परिभूयते. स्थान भ्रष्टान शोभन्ते, दंतान शोभन्ते, नखान शोभन्ते, नरान शोभन्ते. स्थान सुटल्यावर केसाला किंमत नाही भाऊ. केसाला किंमत कोपर्यंत आहे तोपर्यंत स्थानावर आहे. मित्र प्रतिज्ञा करतो, का घाबरला रे, तुझ्या केसाला धक्का जीव देईल पट्टा आहे ना. केसाला धक्का जीव देईल पट्टा. दोघेही गेले सलूनमध्ये. याचे केस कापणं चालले. ज्यानं प्रतिज्ञा केली ते बाकड्यावर बसलं पेपर वाचत. कालचं ते ऐकलेलं एकाला, पेपर वाचणाऱ्या, ते तुझ्या मित्राचे केस खाली पडले कापून, ते कोण्या गावचं म्हातारं जोड्यासं उभा आहे, तू तर काल प्रतिज्ञा करत होता राजूरला तुझ्या केसाला धक्का जीव देईल पट्टा. म्हणला हो बरोबर आहे. केस डोक्याला होती तोपर्यंत प्रतिज्ञा होती. आता केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्व संपलं. स्थान भ्रष्टान शोभन्ते केसा, न शोभन्ते दंता, न शोभन्ते नखा, न शोभन्ते नराहा. तुम्ही विचार करा, भगवान विष्णू महादेवजीकडे आले. वेळ कमी असल्यामुळे लवकर आले. शंकर आणि पार्वती स्वागताला कैलासात, आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मी पण बुलेटवर आले. बुलेट आहे ना त्यांची. पितांबर छेला कैसा तकनी झळकला. पितांबर छेला कैसा तकनी झळकला. छेला कैसा तकनी झळकला. पितांबर छेला कैसा तकनी झळकला. कैसोनी माता कैवारी आला. गरुडावर कैसोनी माता कैवारी आला. कैसोनी माता कैवारी आला. गरुडावर कैसोनी माता कैवारी आला. काय ठोकत जा रे भाऊ. हा ठीक आहे. पितांबर सेला कैचा गगनी झळकला, आणि गरुडावरी बैसुणी माझा कैवारी आला. गरुडावर बसून भगवान विष्णू आणि लक्ष्मी कैलासात. स्वागताला कोण? शंकरराव. शंकरजी पुढे गेले. गळ्यात साप होता महादेवाच्या. गरुडावर फणा उगारला. कोण? शंकररावच्या गळ्यातल्या सापानं. हे नीट ऐका. सापानं फणा उगारला. गरुड मनात म्हणला, जय हरी, तू राजूरच्या बाहेर सापडला पाहिजे होता उसात. तुला ब्रेकफास्ट केला असता ले का. पण तुला माहिती आहे की पठ्ठा महादेवरावच्या गळ्यात आहे. आता माझं गरुड काही करू शकत नाही. ही तुझी ताकद नाही, स्थानाचं महात्म्य आहे. जानामि नागेंद्र तव प्रभावम, जानामि नागेंद्र तव प्रभावम, कंठे स्थिते गरजशी शंकरस्य स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. स्थान इथून वाढलं आपलं. हो ना. नक्र स्वस्तान मासाद्य गजेंद्रमपि कर्षती. पाण्यात आहे मगर, हत्तीला आत ओढून घेतो. पाण्याच्या बाहेर आला त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. म्हणून सगळ्या परिवार. गजेंद्र तो पशु सहस्त्र वर्ष. भगवान राव 1000 युद्ध झालं. 1000 वर्ष युद्ध झालं. 1000 वर्ष. हे पहा, बीमारी इतना सुख नहीं. बरं का भालेकरजी, बीमारी इतना सुख नहीं, मरने का डर है. एवढीच अडचण आहे. नाही तर खरी मजा आजारपणात आहे. जन्मात जे भेटायला आलं नाही. चांगलं माहिती आहे तुम्हाला.
ते भेटायला येतं, रिकामं येत नाही. सफरचंद, द्राक्षी, बेदाना, बदाम, काजू. त्याला माहिती आहे पेशंट काहीच खात नाही, त्याला दाखवायचं आणि दाबून खायचं दवाखान्यात. बिमारी इतना सुख नाही, पण आजार 2-3 दिवसाचा पाहिजे. मग सगळ्या परिवार चौकशी करतो बरं का. थोरली सून म्हणती उपीट खाता का, 2 नंबरची म्हणती शेवयाचा भात, 3 नंबरची म्हणती कांदा पोहे, मोठा मुलगा म्हणतो ज्यूस आणू का, 2 नंबरचा म्हणतो मोसंबी आणू का, 3 नंबरचा म्हणतो द्राक्षी आणू का, म्हातारी तर तोंडाजवळ तोंड नेऊन मुगाचा पापड भाजून देऊ का. हे काहीच खात नाही सगळं, पण आजार 4-5 दिवस टिकलेला असावा. आजार जर महिनाभर टिकला सगळ्या परिवार वैतागून जातो. मग सुना मुलांना म्हणतात पतिदेवाला, एवढा चांगला बंगला आहे, हे म्हातारं घाण करतंय आणि कधी कधी लाईट जाते, फॅन बंद होतो, मामाजीला त्रास होतो, त्यापेक्षा जर्सी गाईचा गोठा रिकामाच आहे, हवेशीर. ए काढलं म्हातारं जिवंतपणी. कुठं रे पोरो, गोठा रिकामा आहे बाबा, आणि हे लाईट जाते ना तुम्हाला त्रास होतो. 2 दिवस झाले पाणी सुद्धा नाही गोठ्यात. मग हे व्याह्याला निरोप पाठवतो, माझी जिवंत भेट घ्यायची असेल तर तुम्ही तातडीनं भेटायला या. व्याही येतो, गोठ्याकडे पाठ करतो, बंगल्याकडे पाहतो, तेव्हा गोठ्यातून आवाज येतो, मी इकडे आहे. तुम्ही इकडे गोठ्यात कसा आला? आलो नाही, आणला कोणी? परिवाराने. का बरं? अरे मी 3 दिवस झाले व्याही बुवा चिंतन करतो की माझा मोठा फोटो बंगल्यात लावला आणि जिता असून मला गोठा. हे बऱ्याच लोकांचं माहित आहे ना तुम्हाला. अरे 2 दिवस झाले पाणी नाही मला. असं का? व्याह्याला वाईट वाटतं. मग व्याही, अरे कोण आहे घरात? म्हातारी. काय म्हणता? मारता का आमच्या पाहुण्याला? 2 दिवस झाले पाणी नाही त्यांना. तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याचं रोजचं गाराणं आहे. बैल म्हणे खारा मरता तरी बरे, बैल म्हणे खरं मरता तरी बरा, मरता तरी बरे, मरता तरी बरे. म्हातारी त्यांना चांगलं पाठ आहे. तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याचं रोजचं गाराणं आहे. कोण? मुगाचा पापड भाजून देऊ का? तसं सगळ्या हत्तीचा परिवार. म्हातारी म्हणली का रे, हे पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, द्या सोडून. दिला सोडून. भगवानराव दिला सोडून. त्याला नाही, आपल्याला सुद्धा. एक दिवस तुम्हाला कळेल. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी.
अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. बरं का संतोष, जसा त्याला सोडून दिला आपल्याला एक दिवस सोडणार आहे, आणि मग त्याला पश्चाताप झाला. अशोक पाटील हत्ती म्हणला, बापरे काय काय केलं यांच्यासाठी. करून येतो केला व्यापार, वाईला भार कुटुंबाचा. जो माझ्या प्रतिष्ठेला शोभत नव्हता तो व्यापार केला. नदीच्या काठाला रात्र रात्र येड्या बाभळीत डब्याला जाळ घातला. याला म्हणतात करून येतो केला व्यापार. कशासाठी? वाईला भार कुटुंबाचा. पण याच्यातलं एकही आता मदत करत नाही. म्हणून बुडता बुडता कोण आहे ऐसा ब्रह्मांड नायक, हाके सरसी हाक देईल हाके. दावला भगवान. लक्ष्मीनं विचारलं, कुठं चाललाय हो तुम्ही? लोक तारखा घ्यायला येतात, सांगून तर जात जा. कुठं जातात? हत्ती संकटात आहे, त्याला सोडवायला चाललो. एवढं म्हणायचं होतं देवाला. पण ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज. हचा उच्चार वैकुंठात केला लक्ष्मीजवळ, आणि ती म्हणेपर्यंत देव हत्याजवळ. ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे छुटत गोली पिछे होता आवाज. सोडवलं. त्याला सोडवल्यानंतर देव निघून गेल्यावर आता हे दोघं एकमेकाचे वैरी. एकनाथ महाराज भावार्थ रामायणात लिहितात. हे गेल्यावरची गोष्ट. गजे घातले लोटांगण. आतापर्यंत एकमेकाच्या जीवावर उठलेले, भांडलेले, 1000 वर्ष युद्ध केलेले, आता दोघाला पश्चाताप झाला. गजे घातले लोटांगण. हत्तीनं नकराला लोटांगण घातलं. तुवा धरिता नकरे धरिले गजाचे चरण. हे दोन्ही शब्द पहा. गजे घातले लोटांगण, नकरे धरले गजाचे चरण. हे वैरी आतापर्यंत भांडलेले दोघही रडू लागले. आणि त्या नकरानं हत्तीच्या पायावर डोकं ठेवून रडला. नकरे धरिले गजाचे चरण, म्या धरिता तुझा चरण. म्हणून मज भेटला भगवान, मज उद्धरण तुझेनी. एकनाथ महाराज लिहितात. हे नीट ऐका. दोनच ओव्या सांगतो. नक्र म्हणला, मी तुझा पाय धरला बाबा रे, अरे म्हणून मला देव भेटला. हत्ती म्हणला, मला तरी देव बिव काय कळत होतं का राजा. या सरोवरात आलो, बायका पोराच्या नादानं जलक्रीडा केली, आणि जेव्हा तू माझा पाय धरला, गजे घातले लोटांगण, तुवा धरिता माझा चरण. म्हणून मज आठवला भगवान, मज मी तेवढ्यासाठी तिथं नेलं तुम्हाला. हा प्रसंग तेवढ्यासाठी. आता भागवतकार महाराज बसलेले आहे तेवढ्यासाठी. नकरे धरिले गजाचे चरण, मी धरिता तुझा चरण. म्हणून मज भेटला भगवान, मज उद्धरण तुझेनी. पण गजेंद्र म्हणतो, तुवा धरिता माझा चरण, म्हणून मज आठवला भगवान. अरे तू पाय धरला राजा, म्हणून मला देव आठवला. विठ्ठल जाऊ द्या. नवीन कीर्तनकारांनी लक्ष ठेवा, बरोबर वेल्डिंग होते त्या. आठवे देव तो करावा उपाव. म्हणजे याचा अर्थ जाणून संकटात जावे असं नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता देवाशिवाय हरिविन तुझं हरविन नाही सोडविता. बंधू पुत्र बंधू कांता संपत्तीचे, या न्यायानं आठवे देव तो करावा उपाव. आता पुढचे शब्द इतके मजेदार आहे. वेळ कमी आहे, पण आम्हाला अभंग सोडवायची सवय आहे. येर तेजी वाव खटपटा, हे त्याज्य आहे, आणि हे अलीकडचं ग्राह्य आहे. ग्राह्यच्या विरुद्ध त्याज्य शब्द असतो. काही त्यागायचं आहे तर काही ग्रहण करायचं आहे. एकमेकाच्या विरुद्ध आहे. बरं का भालेकरजी. बदामच्या विरुद्ध खारक आहे, खारकीच्या विरुद्ध बदाम आहे, दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे, आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. विरुद्ध म्हणजे निवडणुकीला उभे नाही, साराच्या दृष्टीनं म्हणतो मी. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा आहे. एकमेकाच्या विरुद्ध. दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे. बदामचा वरचा फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचाही फेकायचा आणि आतलाही फेकायचा, आणि फक्त मधलाचा खायचा. वरचा साल फेकणे
आतला कोय फेकणे मधला रस, हे दोन्हीच्या विरुद्ध. आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा. मधला चाखायचा. आणि पेढ्याचा वरचा फेकायचा, मधला फेकायचा, आतला. काय खायचं? अख्खा. हे संपूर्ण सार आहे. जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे आणि असार आहे ते टाकायचं आहे. मग काय करावं? आठवे देव तो करावा उपाव. हे ग्राह्य. त्यात जे काय येर तेजी वाव खटपटा. आता इथे सहज शब्द आहे खटपटा, पण या खटपटामध्ये अख्खं कीर्तन पुन्हा एक होईल एवढी मजा आहे. खटपट 3 क्षेत्रात आहे. सांगतोच आता, होऊन जाऊ द्या, सांगतोच. प्रपंचात खटपट आहे, परमार्थात खटपट आहे आणि वेदांतात खटपट आहे. प्रपंचातली खटपट पोटासाठी, वेदांतातली खटपट घटासाठी आणि परमार्थातली खटपट मठासाठी. लक्षात येतं ना? वेदांत शिकताना काही ठराविक दृष्टांत आहे दादा पाटील. तंतुपट, मृतिका घट, ख पुष्प, स्थानी पुरुष, शुक्ती रजत. आणि मग हे घोकणपट्टी करता 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 तुकोबारायला म्हणावं लागलं. तुम्हाला पाठ नाही, मला चांगलं माहिती आहे. हा, भागलो या खटपटे, भागलो या खटपटे, भागलो या भागलो या खटपटे, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, भागलो या खटपटे, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, भागलो. बरं का? अरे हे आमच्या संप्रदायाचं वैभव आहे. सगळे गुणीजन, मृदंगाचार्य, गायनाचार्य. हा मला स्वाभिमान आहे. हं. भागलो या खटपटे, घटपटे करिता. हे वेदांतातली जी खटपट आहे ही घटासाठी, प्रपंचातली खटपट आहे ती पोटासाठी. विते एवढे पोट आणि केवढा बोभाड तयाचा. पोट लागले पाठीशी, पोट हिंडवे देशोदेशी. पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे. हे प्रपंचातली खटपट पोटासाठी, वेदांतातली खटपट घटासाठी, परमार्थातली खटपट मठासाठी. बरं का? एकंदर तुम्हाला जर पाहायचं असेल, आता 35 मिनिट आहे, पाहायचं असेल तर घरी गेल्यावर ज्ञानेश्वर महाराजचा 24 चरणाचा डौर नावाचा अभंग आहे. डौर, हां, डौर, हां, दौड नाही, तालुका, हां, बोलतात लावा. डौर नाव आहे त्याचं, डौर. जरूर पहा, कारण बोलण्याला पुरावा पाहिजे ना. ते आमचे प्रकाश महाराज साठे म्हणतात, बा जो बुवा पुरावा देत नाही त्याला पुरावा म्हणतात. आपलं हे डौर. म्हणून डौर नावाच्या अभंगात 5 नाद दिले, 5. त्यात खटपट आला. त्याची सुरुवात सांगतो. घरी गेल्यावर अभंग शोधायचा काम नाही फारसा, मी सांगतो तेवढं. ही सभा समस्त साधू संताची, महामुनी विरक्ताची, ही त्या अभंगाची सुरुवात आहे. 24 की 25 चरण आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्या प्रहारात डौराकार सांगेल मात, जेने तुम्ही झाला संत, एका समजत तुम्ही सर्व. 5 नादाचे 5 भेद. पहिला नाद तो चटपट चटपट, दुसरा नाद तो खटपट खटपट, तिसरा नाद तो लटपट लटपट, चौथा नाद तो फटफट फटफट, 5वा नाद तो तळमळ तळमळ. हे 5 आहे. 5 मोजले का? हो म्हणा. हा, ज्ञानोबा रायचा अभंग. चटपट, खटपट, लटपट, फटफट आणि तळमळ. एकंदर परमार्थातले हे 5 नाद सांगितले माऊलीनं. पहिला नाद चटपट म्हणजे कीर्तन ऐकलं की त्याला वाटतं आपणही असंच कीर्तनकार झालं म्हणजे यशीच्या गाडीत बसायला मिळेल, लोक हार घालतील, पाया पडतील, म्हणून चटपट गेला आळंदीला. पहिला नाद तो चटपट चटपट. पूर्वीचा काळ दादा पाटील, तिथं गेल्यावर सकाळी गारठ्यामध्ये आंघोळ 5 वाजता इंद्राणीला आंघोळीला गेलं.
तिकडून आलं तर तांब्या कधी पडला हातातून माहीत नाही. रस्त्यात बोटं वाकडेचे वाकडे. आल्यावर विचारलं, तांब्या? आल्यावर चहा नाही. दुपारी याच्या वाट्याला एक भाकरी आली. भगवान बा, पोट भरलं नाही. संध्याकाळी काहीच नाही. दुसऱ्या दिवशी रेल्वेत बसलं, बिना तिकीट घरी आलं. का? जितक्या चटपट गेलं तेवढ्या चटपट. हा पहिला नाद आहे. पहिला नाद तो चटपट चटपट, आणि दुसरा नाद तो खटपट खटपट. समजा 4 वर्षे पूर्ण केले, कीर्तनकार म्हणून प्रसिद्धीला आला, आणि मग त्याला वाटतं बाकीच्या धर्मशाळा आपलाही मठ पाहिजे. मग पावती बुक प्रकरण फाडा. अशोकराव पावती, मुळे पाटील पावती फाडा, मेहकरजी भालेकरजी पावती फाडा. सगळे करून मठ झाला. दुसरा नाद तो खटपट खटपट मठासाठी. मठ झाल्यावर याला कुठं वेळ आहे? कीर्तनाच्या तारखा महाराष्ट्रभर न शिष्य ठेवले मठात. थोड्या दिवसातून लक्षात येतं की शिष्यानी मठ नावी लावला. ज्ञानोबाराच्या भाषेत पहिला नाद चटपट चटपट, दुसरा नाद खटपट खटपट, मग तिसरा नाद लटपट लटपट. गुरु लोभी धनमान, शिष्य लोभी अतिदीन. दोघाशी लटपट झाली पूर्ण, कोणी कोणाशी आवरे ना. मग वाऱ्या बंद झाल्या पंढरपूरच्या, कोर्टाच्या सुरू. कोर्टाच्या लटपट. मग याच्यासारखा निकाल लागला नाही म्हणजे फटफट. आणि मग भालेकरजीजवळ, मुळे पाटलाजवळ, अशोक पाटलाजवळ येऊन रडते, आपत्काळी पैसे दिले हो तुम्ही. शिष्याने मठ नावी लावला, निकालही त्याच्याच बाजूनं लागला. हा तळमळ. हे 5 नाद सांगितले: चटपट, खटपट, लटपट, फटफट आणि तळमळ. त्यातला खटपट नाद मठासाठी, परमार्थात. खटपट प्रपंचात, पोटासाठी. आणि खटपट वेदांतात, घटासाठी. यासाठी हे शब्द: यरतेची वाव खटपट. इथपर्यंत आलो आपण. 8वे देव तो करावा उपाव. मग काय करू नये? यरतेची वाव खटपटा. म्हणजे पोट भरण्यासाठी प्रयत्न करू नका असं नाही, पण पोट भरण्याकरताच जीवन जगणे हे व्यर्थ खटपट. मठ बांधू नका असं नाही, पण मठ बांधण्यासाठीच परमार्थ करणे व्यर्थ खटपट. वेदांत शिकू नका असं नाही, पण वेदांत शिकण्यातच पूर्ण आयुष्य घालवणे ही व्यर्थ खटपट. म्हणून खटपट प्रपंचातली पोटासाठी, खटपट परमार्थातली मठासाठी, खटपट वेदांतातली घटासाठी. मग एवढं करा. 8वे देव तो करावा उपाव. बाकी आता जेवढं सांगितलं, येर तेजी वाव खटपटा, एवढ्यासाठी होईबा जागा, होईबा जागा. आम्हाला सवय आहे अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळे संपल तेव्हा 10:30 होतील. क्या बात आहे? नाही, बातच आहे. आता 1.5 चरण झाला आपलं. 8वे देव तो करावा उपाव, येरतेची वाव खटपटा, होईबा जागा, होईबा जागा. इथपर्यंत आलो. तिथून बाकीचं राहिलं एवढं श्रोते मंडळी लक्षात ठेवा. तसा सोडायचा नाही बोवाला. म्हणजे लक्षात ठेवा. एकदा हात वर करा सर्वांनी, शूटिंगवाले. अरे बाप रे, काय मजा आहे. मला तर वाटतं हा गणपती बाप्पाच्या दरबारातला आपला कुंभमेळाच आहे का नाही? आहे ना, कुंभमेळा. बा सगळ्या माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, आई बहिणी. आणि बरेच वर्ष झाले रावसाहेब म्हणले, सास्ते बुवा यंदा तरी ढोकबाबाची तारीख घ्या. आणि बरे का अशोक पाटील, तुम्ही आलते आळंदीला. ते 5 एकर जागा होती ना आमची आळंदीची, वारकरी शिक्षण संस्थेची. 5 एकर तिथं आरक्षण बसवलं होतं नगर परिषद. जातीनं लक्ष घातलं आमच्या रावसाहेबांनी, एवढीची एवढी जागा वाचवली. रावसाहेब म्हणले, अरे इथं काय दारूची फॅक्टरी निघणार आहे का? समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार ज्या जागेत तयार होतात त्याच्यावर आरक्षण.
हा कीर्तनकाराचा कारखाना आहे. आमचे रावसाहेब भांडले, मग अजूनही आमच्या वारकऱ्याच्या हृदयात रावसाहेबाबद्दल पांडुरंगासारखा आदर आहे. मी महाराष्ट्रभर सांगितलं हे. एकदा चंद्रसूरी असेपर्यंत त्या जागेवर काय होणार आहे? वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थी कीर्तनकार तयार होणार. ती जागा चाकण रोडची, तुम्ही आलते ना, तिथंही रावसाहेब आले. त्याही दिवशी आपण सत्कार करून हेच बोललो होतो. हां, ठीक आहे, ठीक आहे सास्ते बुवा, एकदा हात वर करा. हे मजा आहे खरी, आहे का नाही? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एकदा पण एका तालात थोडंसं हार घालायचा मोह टाळा, थोडीशी घाई करू नका. सास्तेजी थोडा दम काढा, ही मजा जाते निघून. हात वर करा मुळे पाटील, भालेकरजींना आधीच केले, पण व्यायाचं पाहून व्याही तरी जमला. आता जमला, शाबास. एका तालात, भाषणाच्या नाही भजनाच्या, बरं का. हे सगळे घ्या. आणि शूटिंगवाले तिथून जमत नसेल तर स्टेजवर आले तरी चालेल, पण हे सगळे उद्या पहिल्या पानावर येऊ द्या पेपरला. राजूर गणपती येथे गणेश जयंतीच्या उत्सवानिमित्ताने भजन करणारा जनसागर, हे पहिल्या पानावर येऊ द्यायचं एका तालात. विडोबर कुमार बोलू नका कोणी, थांबा. हा, एक हात वर, एक टाळ वाजू नका. एक हात वर, हा, एक हात वर, टाळी. हा, टाळी, शाबास आहे. एक घाई करायची नाही. एक थांबा रे, एक, हा, एक बरोबर तालात, एक, हा, एक. म्हणा आता. विठोबा रखमाये, 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 विठोबा रखमाये, कुंडली कमरदा हरी ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. थांबा थांबा, शिस्तीत कार्यक्रम मिलिटरी सारखा होईल. आता चाल होईल. कोणी श्रोते मायबापाने उठायचं नाही. जेव्हा जय विठ्ठल होईल, कीर्तन संपलं शब्द काणी, तेव्हा प्रत्येकाने जागा सोडायची. परस्परे जर घरी जाण्याच्या भानगडीत पडलं, काय कमी जास्त झालं, काय होणार नाही, फक्त जाऊ नका. आठवे देव तो करावा उभाव, आठवे देव तो करावा उभाव, आठवे देव तो करावा उभाव, आठवे देव तो करावा उभाव. कीर्तीची वाव फेटपटा, कीर्तीची वाव
शिने शिने भाऊ गाला सीन सीन होई माझा होई माझा होई माझा आज की आनंद की भी जय. हां काय हरकत नाही टाळ वाजवायला, काय हरकत नाही. जाऊ नका परस्पर. ए मावशी बरं जा घरापर्यंत काही झालं ना मग याद राखा सांगितलं गणपती बाप्पाला. ए